नमस्कार, मी डॉक्टर बंडोपाध्याय निर्मल, छातीरोग तज्ञ, सुरभी हॉस्पिटल नाशिक. रुग्णांना सर्दी, ताप, खोकल्यामध्ये खकारा पडणं हे असे सिम्पटम्स आल्यानंतर आमच्या मनात येतो की आयदर पेशंटला सायनोसायटिस आहे, नाहीतर ब्रोंकायटिस आहे, नाहीतर न्यूमोनिया आहे. तर जेव्हा फ्लू होतो, व्हायरल इन्फेक्शन होतो, व्हायरल इन्फेक्शन ते जे व्हायरस असतात ते एस्पेशली सायनसच्या म्युकोझामध्ये एफेक्ट करतात, ते तिथे अटॅक करतात आणि तिथे ते राहतात. आणि जेव्हा बॉडीची इम्युनिटी आणि व्हायरसची द्वंद्व होते तेव्हा ते व्हायरस चालले जातात, पण तो भाग जो सुजलेला असतो त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन जातो आणि सायनोसायटिस होतो. सायनोसायटिस झाल्यानंतर नाकातनं शेंबूड होतो, सर्दी, पडसं होतो, त्याला सायनसिस मध्ये दुखत असतं, ताप येतो है ना. तर याला सायनोसायटिस म्हणतात. आणि सायनोसायटिसची ट्रीटमेंट म्हणजे सोपं असतं. गरम पाण्याची वाफ घेणं, अँटीबायोटिक घेणं, फिजिओथेरपी करून, जलनेती करून ती सूज कमी करून घेणं. अतिशय सिम्पली हे सगळे आजार बरे होऊ शकतात. फक्त अंगावरती काढू नका, लवकर डॉक्टरला अप्रोच करा. थँक्यू.